नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. गेल्या अनेक दिवसांपासून एक मतदारसंघ फार चर्चेत आहे. खरं तर 6 महिन्यापासून नाही म्हणता येणार, अगदी वर्षभरापासून किंबहुना 2019 पासूनच आपण म्हणूया. 2019 पासून एक मतदारसंघ हा कायम चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे कोल्हापूरचा कागल मतदारसंघ. या कागल मतदारसंघात पुढे असं होतं की 2023ला मात्र भाजपमध्ये असलेले समरजित सिंग घाडगे हे तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दाखल होतात. नेमकं असं काय घडलं की भाजपला सोडचिठ्ठी देत, आपल्या राजकीय गुरूंना सोडचिठ्ठी देत समरजित सिंग घाडगे हे पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले? नेमकं कागलची गणितं काय सांगतायत, कोल्हापूरची गणितं काय सांगतायत, या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अर्थात समरजित सिंग घाडगे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार घाटकेजी, तुमचं मनापासून स्वागत. आभारी, थँक्यू. खरं तर तुम्ही जे ट्विट केलेलं होतं भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जात असताना, त्या ट्विटनंच मला सुरुवात करायची आहे चर्चेला. ते ट्विट असं होतं, साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, आता परिवर्तन घडवूया. बरोबर. हे जे ट्विट आहे ते आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आठवण करून देतं. ज्यांनी जनतेला साथ दिली, त्या जनतेची साथ मागण्याकरता त्यांच्या घराण्यातले वंशज आता रिंगणात उतरतायत. मी आपल्या सगळ्यांचं आणि चॅनलचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हे ट्विटचा उल्लेख केला. आज जिथं कुठंही हे परिवर्तन पोचले त्याच्यामध्ये जनतेची साथ प्रचंड मिळालेली आहे. मीडिया लोकांची पण साथ मला प्रचंड मिळालेली आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रवेश केला, माझं हेतू हेच होतं की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं हे कागलच्या घराण्यातून मी आहे, याची ओळख कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर मुंबईमध्ये कोणाला माहीतच नाही की शाहू महाराज कागलचे आहेत. माझ्यासाठी हे फार महत्त्वाची गोष्ट होती की हे परिवर्तन घडवून कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेचं रिब्रँडिंग केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं या हेतूनीच मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आणि 3,37,000 माझे मतदार नाहीत, माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तूरचं आपण परिवर्तन घडवू, त्या अनुषंगाने ती ट्विट होती. अगदी. पण 2019 मध्ये आपण थोडं जाऊया, आपण थोडं मागे जाऊया. 2019 मध्ये तुम्ही युतीत होतात, भाजपमध्ये होतात. पण भाजपमध्ये असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला गेला आणि संजय घाटके यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. तिथंच कुठंतरी खटका उडाला, ठिणगी पडली. नेमकं काय झालं? खटका नाही उडाला. ॲक्च्युली मला बोलवलं गेलं होतं की सीट शिवसेनाची आहे, पण तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि ती शिवसेनाचं तिकीट घेऊन लढा, असं त्यावेळी ते मी माझ्या भाषणातही बोललोय. पण तिथं गेल्यानंतर काय झालं मला माहीत नाही. एकदमच संजय बाबांची उमेदवारी घोषित केली गेली आणि मला वेळ कमी मिळाला आणि चिन्हही उशिरा मिळालं. हो, माघारची शेवट तारीख 7 तारीख होती, 7 ऑक्टोबर. 3-4 वाजता चिन्ह मिळालं. त्यानंतर प्रिंटिंग करून लोकांच्या घरी पोहोचूपर्यंत 10-11 तारीख झाली आणि त्याच्यामुळं त्या कन्फ्युजनमुळं आणि मी पक्षाला क्लिअर सांगितलं जेव्हा 2 जुलै 23ला अजितदादा आले आणि त्यांच्यावर आदरणीय मुश्रीफ साहेब पण आले की परत तसंच होणार आहे, परत मला अपक्ष उभारायला लागणार आहे आणि याच्यामध्ये अपक्ष उभारून ह्या परिवर्तनाचा पराजय झाला तर कागल गडिंग्लज उत्तूरची माझी कुटुंबाची लोक मला कधी माफ करणार नाही. त्याच्यामुळं हा निर्णय आता जुलै एंडला घेतला मी. त्याच्या आधी माझं काही राष्ट्रवादीशी बोलणी नव्हती, पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वांना मी नेहमी हे सांगत होतो की आता हे आल्यामुळं नाईलाजाने मला कधी ना कधी असा निर्णय घ्यावा लागेल. 2023 पासून 23 पासून मी म्हटलं पुढे असंच होणार आहे. तर तुम्ही सिटिंग कॅबिनेट मिनिस्टरला कसं डावलणार आहे? तर हे कधी ना कधी माझी काही राष्ट्रवादीशी बोलणी नव्हती, ती जुलै एंडला मी केली. पण मी देवेंद्रजी असेल, चंद्रकांत दादा हे आम्ही सांगत गेलो होतो की असं पुढे होणार आहे आणि मी त्यांना विचारलं तुम्ही दाखवा मला कसं शक्य आहे. आणि परत अपक्ष उभारून जर काही मतात माझा पराजय झाला तर ह्या परिवर्तनासाठी ज्या लोकांनी मला साथ दिली आणि ह्या माझं मत आहे कागल गडिंग्लज उत्तर विधानसभाचं परिवर्तन स्वप्न होणार नाही पूर्ण.
त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. पण तुम्ही फडणवीसांचा उल्लेख थोरला भाऊ असाही केलेला होता. तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांना एक आदर्शवत मानता. अशा वेळी त्यांच्याशी काही चर्चा झालेली होती भाजप सोडताना पक्षाव्यतिरिक्त? नाही, एक दुरुस्ती करतो परवानगी. होते नाहीत, आहेत. वैयक्तिक संबंध, राजकीय निर्णय आणि वैयक्तिक संबंध ह्याच्यामध्ये फरक आहे. माझ्यासाठी ते थोरले भावासारखे होते, आहेत, राहणार. दादा तसंच राहणार. तसं आधी भाजपमध्ये असताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेब माझ्या वडील मंडळीसारखे होते, आहेत. दोघांनाही भेटून आणि मी गडकरीजींना पण भेटलो, सगळ्यांना भेटलो की हे असा निर्णय मला घ्यावा लागेल. राजकीय नेत्या म्हणून त्यांनी मला थांबवायचा प्रयत्न केला. विचार करा. मी त्यांना एवढंच बोललो की माझ्या थोरल्या भावासारखा आणि वडिलासारखा विचार करून बघा, असाच सल्ला मला तुम्ही देणार का? त्याच्यापुढे ते काही बोलू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांची परवानगी, आशीर्वाद घेऊन, राजकीय नेता म्हणून ते मला आशीर्वाद देऊ शकत नाहीत, पण माझ्या थोरल्या भावासारखा त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहील, एक व्यक्ती म्हणून. पण राजकीय नेता म्हणून मी हे त्यांना सांगून आलो होतो. तुम्ही सांगून आला होतात. तुम्ही म्हणताय की राजकीय नेता म्हणून ते आपल्याला कधी पाठिंबा देणार नाहीत, पण धनंजय महाडिक तुमची मनधरणी करण्याकरता घरी सुद्धा आले होते. तेव्हा नेमकी काय चर्चा झाली? तुम्ही तुमच्या मतावर ठाम होतात? मी म्हटलं साहेब, हे आता आपल्याला करावं लागणार. तेव्हाच मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की मी इन्फॉर्म करून आलो आहे आणि माझा निर्णय आता मी मतदारसंघासाठी घेतलेला आहे. तर त्यासाठी मला आपल्या सगळ्यांनी प्लीज आग्रह धरू नका अशी विनंती पण मी त्यांना केली. समरजित सिंग घाटगेंचा दादांवर इतका राग का? राग म्हणण्यापेक्षा नाराजी का? समरजित सिंग म्हणून दादांवर? अजित पवार यांच्यावर. म्हणजे अजित दादा आल्यानंतर काहीसे आपण म्हणूया की तुम्ही या सगळ्या संदर्भात वेगळी भूमिका घेण्यासाठी म्हणून कुठेतरी सुरुवात केली अशी चर्चा आहे. तर नेमकं काय कारण आहे यामागे? निधी हा एक फॅक्टर आहे की नेमकं? अजितदादांचा विषयच नाही आहे. अजितदादांवर मुश्रीफ साहेब आल्यामुळं मी बरं झालं आपण हा प्रश्न विचारला. ही इलेक्शन ही मुश्रीफना पाडण्याची इलेक्शन नाही आहे. हे बघा, जेव्हा आपण इलेक्शन लढतो आणि जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये इलेक्शन लढून आपला विजय मिळवायचा असेल तर कोण ना कोणतरी पडणार. बरोबर. त्या अँगलनी मी त्यांच्याकडे बघतो. मला काय मुश्रीफ साहेबांना वैयक्तिक विरोध काही नाही आहे. आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे, आपल्याला सुराज्य निर्माण करायचं आहे. मला ज्या 25 वर्षामध्ये जेवढी पदं त्यांना मिळाली त्या पदाचा खरंच कागल गडिंग्लज उत्तूरसाठी विकासासाठी उपयोग झाला असता तर माझा राजकीय जन्म झाला नसता. आपल्याला कागलचं एक ब्रँडिंग करायचं आहे, कागलमध्ये विकास आणायचं आहे. त्या विजनबद्दल नंतर आपण बोलू. त्यासाठी मी हा निर्णय घेतला. आदरणीय मुश्रीफ साहेब इज नॉट अ इलेक्शन फॅक्टर फॉर मी. त्यांना पाडण्यासाठी मी हे सगळं करतोय असं राजकारणामध्ये कोणाला संपवण्यासाठी मी नाही आलोय. आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आणि बाय द वे कोणताचा पराजय होईल त्याच्यामुळं कुठला ना कुठला व्यक्तीचा होईल त्या अँगलनी मी बघतोय. तर माझं काय अजितदादा का हसन मुश्रीफला संपवण्यासाठी, त्यांच्या डोक्यामध्ये मला संपवण्यासाठी प्रचंड विचार आहेत. आत्ता ही इलेक्शन तुम्हाला विचारू, ही समरजी घाटगे वर्सेस हसन मुश्रीफ नाही आहे. ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब वर्सेस हसन मुश्रीफ आहे. ही तुतारी वर्सेस घड्याळ ह्याची इलेक्शन आहे की त्याच्या पुढे जाऊन बोल्डी बोलतो निष्ठा विरुद्ध निष्ठाचे सौदागर याच्या विरुद्ध इलेक्शन आहे. हे फार महत्त्वाचं खरं तर वक्तव्य तुम्ही या ठिकाणी केलं की निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी खरं तर ही निवडणूक आगामी काळात विधानसभेची आपल्याला पाहायला मिळेल. पण हसन मुश्रीफ आणि तुमचे जे वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत, अगदी जाहीर व्यासपीठावरून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. प्रसंगी तुमच्या सौंवर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते. तो सुद्धा मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यावेळी तुम्ही आठवण करून दिलेली होती की एका स्त्रीवर आरोप करताना तारतम्य राखणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंतरी भाजपनं तुमची समज काढण्याचा किंवा हे वाद मिटवण्याचा एकत्रित असताना काही प्रयत्न झालेला होता का? तुम्ही तुमच्याकडून काही पाऊल पुढे केलेलं होतं का?
वाद मिटवायचा काय संबंधच येत नाही. एक आहे की महिलांबद्दल असं संबोधित करताना ही पातळी काय पहिल्यांदा नाही झाली आहे. याच्या आधीही माझ्या पत्नींवर बऱ्याच वेळा टीका टिप्पणी केली गेली आहे. माझ्या परवा मातोश्रींबद्दल त्यांनी जे मी म्हटलं आईसाहेबांची परवानगी घेतली त्याचं ट्रोलिंग करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे गडिंग्लजचे कोणतरी मोठे नेते आहेत त्यांनीही तसं स्टेटमेंट केलं. माझं काय म्हणणं आहे, आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकर स्वतःला पुरोगामी घोषित करतो तर या विचारामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये एका महिलाला संबोधित, ते माझ्या पत्नी म्हणून नाही, संबोधित करताना आपण भान ठेवून बोललं पाहिजे. आणि मी आपल्याला आज सांगतो की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हटलं, आपण त्यांच्यावर बोलताना कधीही कुठल्याही महिलांना आपण चुकीचे शब्द वापरायचे नाहीत, भलेही कोणी आपल्याला बोलला. आणि आजही आपण बघा, मी त्यांना संबोधित करताना साहेब शब्द वापरतो का नाही, बरोबर? कारण हे खरे कागलचे गडिंग्लज उत्तर विधानसभेचे संस्कार आहेत. या ठिकाणी तुम्ही जो उल्लेख केलात की वैयक्तिक असे वाद आपले कधीच नव्हते. जे काही वाद होते ते माझ्याकडून नव्हते, त्यांचं मला माहित नाही. अगदी. पण आता असं चित्र एक निर्माण झालेलं आहे, या विधानसभा निवडणुकीत ते प्रकर्षानं जाणवणार आहे. कारण संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ जे गेले अनेक वर्ष विरोधात लढत आलेले आहेत ते या निवडणुकीत मात्र आता एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे हा पेपर कुठेतरी अवघड आहे. काय वाटतं तुम्हाला? ज्या लोकांनी एकामेकाला विरोध केला आज ते एकत्र येतात का, हा पण प्रश्न विचारला पाहिजे. येत्या काळामध्ये आता परिवर्तनाचं जे अटळ होणार आहे हे पण समजून घेतलं पाहिजे की या दोघांना एकत्र यायची आवश्यकता का वाटते. मला वाटतं ह्याच्यावर जास्त संशोधन मीडियाने केलं तर त्याच्यामध्ये उत्तर मिळेल. आता ठीक आहे, शुभेच्छा. मला वाटतं मी आदरणीय मुश्रीफ साहेबांना म्हणतो की जेवढी सगळी लोक आहेत सगळी एकत्र करा. मला असं वाटतं की जर खरंच तुम्ही 25 वर्ष खरंच विकास केला असेल तर एवढी सगळी गोळाबेरीज करायची आवश्यकता वाटायला नको पाहिली होती. पण त्यांना माझ्या शुभेच्छा. ही निवडणूक जी आहे ती आपण म्हणूया साखर सम्राटांची निवडणूक आहे. खरं तर हा सगळा पट्टा जो आहे तो साखर सम्राटांचा पट्टा मानला जातो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा परवाचं वक्तव्य तुमच्या पक्षप्रवेशादरम्यानचं हे फार महत्त्वाचं आहे. समरजित सिंग घाटगेंना केवळ आमदार करायचं नाही आहे तर मला मंत्री म्हणून पाहायचं आहे, हे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता कागलचं विजन काय असेल, कशी चालली आहे तयारी आगामी विधानसभा निवडणुकीची? माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की पवारसाहेब प्रवेशासाठी ऑल द वे कागलला आले आणि ऐतिहासिक गैबी चौकाची सभा घेतली. कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेसाठी आता एक विजन ठेवून जे आपण काम करतोय, एज्युकेशनच्या बाबतीत आपण जर बोललं तर स्कूल डिजिटलायझेशन ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आपल्या प्रत्येक शाळेमध्ये RO वॉटर फिल्टर्स नाही आहेत, हे आपल्याला करायचं आहे. आणि हायर एज्युकेशनसाठी कौशल्य विकास केंद्र आणि JEE-NETचे आपल्याला सेंटर्स वाढवायचे आहेत. आरोग्याच्या बाबतीत आपण जर बोललं तर आपले जेवढे काय आरोग्य केंद्र आहे ह्यांना येत्या काळामध्ये मला असं मत आहे की फायनान्स आपला निधी आणून त्यांना बल्कअप करणं आणि जेवढं जास्त युवकांना व्यवसायामध्ये आपण आणू शकू. गडिंग्लजमध्ये एक MIDC आहे जी डेव्हलप नाही झाली आहे, ती येत्या काळामध्ये आपल्याला डेव्हलप करायची आहे. तर असे हे 2-3 मुद्द्यावर मला असं वाटतं की आपण जर काम केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कागलचं एक विजन चांगलं तयार होईल. तुम्ही आताही बोलताना तुमचं विजन क्लिअर, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कागलमधल्या प्रचाराचं व्यासपीठ हे वैयक्तिक वादाचं नसून विजनचं व्यासपीठ आम्हाला पाहायला मिळेल. माझं पहिल्यापासून तोच प्रयत्न आहे. माझी मुश्रीफ साहेबांना विनंती आहे की आपण जर खरंच 25 वर्ष काम केलं असेल तर थोडंसं आपण विकासावर डिबेट करूया. लेट दॅट बी डिबेट. ठीक आहे, तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करा, दॅट इज ओके. मी राजकारणाला पर्सनल घेत नाही, त्याच्यामुळं मला त्याचा काय फरक पडत नाही. आणि आदरणीय मुश्रीफ साहेब काय माझ्यासाठी इलेक्शन फॅक्टर नाही आहे, कागलचा विकास आहे. तर मला असं वाटतं की डिबेट विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. माझ्याकडून विजन घेऊनच मी पुढे जाणार आहे. त्यांच्याबद्दल निर्णय त्यांनी घ्यावा. अगदी अगदी थोडक्यात आमच्या माध्यमातून कागलची जनता, केवळ कागलपुरताच नाही म्हणत, कोल्हापूरची जनता आज तुमचं विजन ऐकतीये.
विधानसभा निवडणुकीत त्या जनतेमध्ये तर तुम्ही जालच, या सगळ्याचं विजन त्यांच्यापर्यंत पोहोचवालच, पण अर्थात कोल्हापूर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण माफ करा, आपण म्हणूया कोल्हापूरमध्ये 10 विधानसभेच्या जागा आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. अशा मतदारसंघातून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय. माझं कागल गडिंग्लज उत्तूरचे माझे 3,37,000 कुटुंबाचे सर्व सदस्यांना मी एवढंच सांगतो, हा समरजी घाडगे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपल्यासाठी, आपली लोकसेवा करण्यासाठी आपलं मतदान मागत नाही, आपला आशीर्वाद मागतोय. कारण मतदान बाहेरची माणसं मागतात, मी आपला आशीर्वाद मागतोय. आपला आशीर्वाद मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अंतर्गत आज राजेशाहीवरून लोकशाहीमध्ये आपला लोकसेवक म्हणून काम करायची एक संधी मिळावी. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचं वंशज म्हणून आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचा चिरंजीव म्हणून येत्या काळामध्ये शाहूंचं कागल हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या समरजी घाडगेला मिळावं अशीच कळकळीची विनंती करतो. निश्चित. समरजी सिंग घाडगे, आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, तुमचं विजन महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. एकूणच साखर सम्राटांचा हा सगळा परिसर, हा सगळा मतदारसंघ म्हणून कागलकडे पाहिलं जातं, कोल्हापूरकडे पाहिलं जातं. विधानसभा निवडणुकीत 10 जागा या कोल्हापूर पट्ट्यातून येतात. त्यामुळे या सगळ्या पट्ट्यातून कागलचं प्रतिनिधित्व आज समरजी सिंग घाडगे निवडणुकीच्या रिंगणात उतरून करू पाहतायत. त्यामुळे साखर सम्राटांच्या या पट्ट्यात विजयाचा गोडवा कोण चाखणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. या सगळ्या संदर्भात अपडेट सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथंच थांबतोय. अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.